नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण आज केळी या पिकाची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण आत्ता निघणार आहे केळीच्या प्लॉटवरती। केळीचा प्लॉट बघण्यासाठी आणि केळी या पिकाची माहिती आपल्या शेतकऱ्यांना योग्य माहिती कशी देता येईल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक गोष्ट करणार आहे की 2 महिन्याचा प्लॉट, 4 महिन्याचा, 6 महिन्याचा आणि हार्वेस्टिंग पिरियडमध्ये आलेला प्लॉट, ह्या प्लॉटची माहिती केळी या पिकाची आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। आणि कमी वेळात तुम्हाला जेवढी जास्त माहिती केळी या पिकाची देता येणार आहे तेवढी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास ती माहिती देतोय। तर आपण निघतोय आता केळी या पिकाकडे आणि केळीच्या प्लॉटकडे। तर चला तर मग आपण बघूयात केळी या पिकाची माहिती। तर शेतकरी मित्रांनो, आलेलो आपण आता एक 2 महिने पूर्ण झालेले आहे केळीच्या प्लॉटमध्ये आणि ही जैन कंपनीची केळीचा प्लॉट आहे। आपण ह्या अगोदरचा जो व्हिडिओ बनवला होता ह्याच प्लॉटमधला होता। 4200 रोपांचा हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटमध्ये आपल्याला आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच की तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघून त्या व्हिडिओच्या माध्यमातून अगोदर शेतकरी स्प्रे घेत होता तो व्हिडिओ होता। आणि आपण एक 8 ते 10 दिवसानंतर परत एकदा ह्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। आणि ह्या प्लॉटमध्ये परत येण्याचं कारण की आपण ह्याच्या अगोदर शेतकऱ्यांना दिलेलं पोगा भरणीसाठी आणि कॅल्शियम ची डिफिशियन्सी दिसत होती हे अशा प्रकारचे। हे बघा, आता जो काय पोगा चालतोय केळीचा, तुम्ही सगळ्या केळीचा पोगा केळीला फक्त बोलता आलं पाहिजे, केळीसोबत चर्चा करता आली पाहिजे आपल्याला। म्हणजे मला सांगायचं एवढंच की केळी या पिकाचा पोंगा जर चांगला चालत असेल तर त्याची मुळी चांगली चालते। जर पोंगात जर व्यवस्थित चालत नसेल तर शेतकरी मित्रांनो, त्या केळीला तुम्ही काहीही दिलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही। पहिला मुद्दा असा की मुळीवरती फोकस करा आणि पोंग्याकडे बघून केळीला बोलायला शिका। केळीला बोलायला शिका आणि त्याच्यानंतर तुम्ही प्लॉटमध्ये बघा, प्रत्येक पोंगा आपण 8 दिवसापूर्वीचा प्लॉट आणि आजचा प्लॉट, ह्या प्लॉटमध्ये तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघून ह्या व्हिडिओला पण बघा की किती फरक वाटतोय तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये। म्हणून आपण एक खास व्हिडिओ आज हा या प्लॉटमध्ये तयार करतोय, दुसरा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, आपण ह्या प्लॉटमध्ये आता आपण कॅल्शियम आणि बोरान दिलेला आहे आणि वरून पण पोंगा भरणी करून घेतली आहे। 1340 पोंगा भरणी कॅटलिस्ट आरएम किंवा तुम्ही कॅटलिस्ट आरएम अमॉक्सिल 1340-13 घ्या किंवा 19-19 घ्या आणि त्यात मॅग्नेशियम घ्या किंवा मिकनेल 32 हे अशा प्रकारचं तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊन पोंगा भरणी करू शकता ह्या प्लॉटमध्ये। आणि ह्या प्लॉटमध्ये थोडंसं जरा व्हायरसचं पण प्रमाण आहे। व्हायरससाठी पण आपण एक खास व्हायरससाठी एक व्हिडिओ आपण केळी या पिकावरती व्हायरसचा होणारा शेतकऱ्यांना त्रास, त्यासाठी एक व्हिडिओ आपण बनवूया। हे बघा कशा प्रकारे चांगली ग्रो ह्या प्लॉटची झालेली आहे। तरी जरा पाण्याचं थोडी अडचण असल्यामुळे जरा शेतकऱ्याकडून पाण्याचं मॅनेजमेंट थोडंसं हुकतंय आणि उन्हाचं असणारं टेम्परेचर, त्या हिशोबाने आता ह्या प्लॉटला शेतकरी मित्रांनो 1261 सुरू आहे आणि महादनची 1 नंबर ग्रेड, महादननी जे ग्रेड नंबर 1, ग्रेड नंबर 2 आणि ग्रेड नंबर 3 ह्या ज्या ग्रेड चालू केलेल्या त्या ग्रेडच्या हिशोबाने आपण ह्या प्लॉटचं आता एक चांगलं मॅनेजमेंट ह्या प्लॉटवरती करणार आहे। 1261 पण ह्या प्लॉटला आता आपण सुरू केलेलं आहे। हे बघा, तर शेतकरी मित्रांनो, हा झाला आपला एक 2 महिन्याचा प्लॉट। या 2 महिन्याच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे आणि 2 महिन्याच्या प्लॉटमध्ये आपण जे काय प्लॉटवरती आपल्याला जेवढं काय करता येते मुळीसाठी आणि प्लॉटच्या ग्रोथसाठी, तर त्यासाठी पण आपण एक चांगला व्हिडिओ देऊयात ह्या प्लॉटमध्येच। चला तर आपण मग जाऊया आता एक 4 महिन्याच्या आसपास झालेल्या प्लॉटमध्ये आणि नंतर त्या प्लॉटमध्ये आपण चर्चा करूया। ठीक आहे, चला तर मग। शेतकरी मित्रांनो, आता आपण आलेलो आहे 3.5 महिने झालेल्या या केळीच्या प्लॉटमध्ये। हा आहे अजून या प्लॉटची खांदणी बांधणी काही केलेलं नाही। या प्लॉटला आपण जरा वेगळं स्टेटमेंट आणि वेगळ्या पद्धतीचं औषधं मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आपण महादनच्या ग्रेडवरती आपण हा प्लॉट आणलेला आहे। कोणत्याही कंपनीची आपण जाहिरात करतोय असं काय नाही, पण शेतकऱ्याला रिझल्ट महत्त्वाचा आहे। रिझल्ट बसणं आणि प्लॉटची ग्रोथ ही महत्त्वाची आहे। ह्या प्लॉटला आपण फक्त 1261 आणि महादन 1 नंबर ग्रेड प्लस कॅल्शियम बोरॉन ह्या गोष्टींचा वापर केलेला आहे। पोगा भरणी वरच्या स्प्रेच्या माध्यमातून आपण या प्लॉटची पोगा भरणी केलेली आहे। पोगा भरणीमध्ये पण आपण 2-3 प्रकारची पोगा भरणी आपण 1340-13, 19-19 मॅग्नेशियम, कॅटलिस्ट, कॉम्बी, नंतर मॅग्नेशियम
अशा प्रकारचे स्प्रेचे ॲप्लिकेशन घेऊन आपण ह्या प्लॉटची आपण पोंगा भरणी केलेलं आहे. आणि पोंगा पण आता चांगला चालतो, पोंगा उघडायला लागलेला आहे. ठराविक ठिकाणी अशी व्हायरसची काय झाडं आहेत, पण व्हायरस हा केळीमध्ये आता या वातावरणामध्ये तर दिसतोयच. पण ह्यासाठी पण आपण चांगलं स्टेटमेंट दिलेलं आहे. ह्या प्लॉटला कमी प्रमाणात झालेला आहे व्हायरस. आता व्हायरस नाहीच, थोडक्यात ठराविक कुठंतरी दिसतोय तो व्हायरससाठी पण आपण पॅगासस, निमतेल, त्याच्यानंतर प्रोटिनियम दिलेलं आहे त्याच्यासोबत. त्यानंतर बदलून घ्यायचा म्हणलं स्प्रे तर नंतर आपण ॲडमायर पण दिलेला आहे, ॲडमायर निमतेल पण घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हा केळीचा 3.5 महिन्याचा प्लॉट आहे. आता ह्या प्लॉटला आपण कॅल्शियम बोरॉन देतो आहे. कॅल्शियम बोरॉनमुळे अजून चांगला जे काही प्रॉब्लेम दिसतो आहे, ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन फक्त कॅल्शियम बोरॉन चांगलं करू शकतो. सिलिकॉन पण आपण ड्रिप ॲप्लिकेशननं देऊ शकतो. आता स्प्रे घेणं काय ह्या प्लॉटला शक्य नाही, कारण उंचीला गेलेला आहे प्लॉट आणि त्यामुळे शक्य होत नाही स्प्रे घेणं. हा प्रॉब्लेम लगेच कॅल्शियम बोरॉन जरी ऑक्साईड ग्रेड जरी वापरले आपण तर चांगला फायदा, ह्या प्रॉब्लेमवरती चांगलं सोल्युशन म्हणलं तर चालेल, काय अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे हा 3.5 महिन्याचा प्लॉट होता. चला आपण जातो आता पुढच्या प्लॉटवरती. आपण आलो आता हे 5 महिन्याच्या प्लॉटवरती केळीचा. 5 महिने अजून याला पूर्ण व्हायचेत, पण जरा लागवड थंडीमध्ये असल्यामुळं झाडाला केळीला त्रास झाला ह्या बराच. पण आता चांगले माती दाबून घेतल्यापासून चांगली ग्रोथ झालेली आहे प्लॉटची आणि बुंद्याला पण चांगली साईज पकडायला लागलेला आहे बघा. आणि चांगला पोगा पण याचा पण चांगला चालतोय. साधारणतः 14-15 पानावरती आता ही केळ आहे. वाऱ्यामध्ये 3-4 दिवसाखाली झालेलं वादळी वारं, त्यामुळं हे पानं अशी जरा फाटाफाटी झालेली आहे पानांची. पण ह्याचा पण जरा थोडासा तोटा झाडावरती होतोय हे बघा. आता या केळीला आता सध्याला कॅल्शियम बोरॉन आपण दिलं आहे. कॅल्शियम बोरॉन आणि 13-0-45 प्लस फॉस्फरिक ॲसिड 5 लिटर पर एकर दिलेला आहे आणि त्याचा रिझल्ट स्वतः शेतकऱ्याला दिसलेला आहे. ह्या प्लॉटमध्ये या 15 दिवसामध्ये आपण जेव्हापासून ते दिलेलं आहे कॅल्शियम बोरॉन आणि 13-0-45 प्लस फॉस्फरिक हे वेगवेगळं दिलेलं आहे. कॅल्शियम बोरॉन वेगळं दिलेलं आहे 5 किलो पर एकर आणि बोरॉन 1 किलो पर एकरला दिलेला आहे. अशा प्रकारे दिलं आहे. आणि फॉस्फरिक ॲसिड 5 लिटर आणि 13-0-45 5 किलो हे दोन्ही एकत्र दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक बुंद्याला दोरे बांधून ठेवले होते शेतकऱ्याला आपण सांगितलं होतं बुंद्याला दोरे बांधून रिझल्ट बघा. त्या प्रकारे शेतकऱ्याला तो रिझल्ट दिसलेला आहे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन दिल्यासोबत. आपण थोडक्यात ह्या प्लॉटला 13-40-13 दिलेला आहे. फॉस्फरिक त्याच्यामध्ये टाकून मिक्समध्ये 13-40-13च कॉम्बिनेशन आपण दिलेलं आहे. पण त्याचा रिझल्ट जास्त चांगला बघायला भेटतो, त्यामुळे आपण त्या प्रकारे 13-0-45 प्लस फॉस्फरिक दिले. आता ह्याच्यानंतर आपण अजून एकदा ह्या केळी प्लॉटला मायक्रोन्यूट्रन प्लस 13-0-45 देणार आहे. का तर बुंद्याची साईज पण होणं गरजेचं आहे आणि वरचं निघणारं पान पण मजबूत आणि चांगलं निघणं हे पण गरजेचं आहे ह्या प्लॉटमध्ये. तर असा हा 4.5 ते 5 महिन्याचा केळीचा प्लॉट आहे. ह्या प्लॉटमध्ये आपण आलो होतो, त्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ तर ह्या प्लॉटच्या माध्यमातून एक बनवलंच पाहिजे. रिझल्ट पण चांगला दिसलेला आहे ह्या प्लॉटला, एकदम चांगला सुपर प्लॉट बसलेला आहे. चला आपण आता बघूया पुढचा प्लॉट. तर शेतकरी मित्रांनो, आपण आलेला आता हार्वेस्टिंगला आलेल्या ह्या प्लॉटमध्ये कटिंग चालू आहे. ह्या प्लॉटमध्ये 6 ते 7 टन माल ह्या प्लॉटमधला काढलेला आहे शेतकऱ्यांनी. आणि हे बघा, हे घड अशा प्रकार आहे. वादीला पण चांगली वादी झाली ह्याची. 1 नंबर ग्रोथ प्लॉट आहे. जैन व्हरायटीचाच हा प्लॉट आहे. आणि आता मागं खोडवा धरायचं पण नियोजन शेतकऱ्याचं चालू आहे. खोडवा धरायसाठी लेट झालेला आहे ह्या प्लॉटमध्ये. जरा पाण्याची कमतरता जाणवली. आता जरा थोडं इकडं तिकडं भाटघरचं पाणी फिरल्यामुळं शेतकऱ्याला पाण्याची वाढ झाल्यानंतर आता खोडवे धरायची तयारी चालू आहे. आणि चांगला घड ह्या प्लॉटमध्ये 35-37 किलोपर्यंतचा घड निघलेला आहे. शेतकऱ्यांना चांगलं एक नियोजन मॅनेजमेंट ठेवलेलं आहे ह्या प्लॉटमध्ये. शेतकऱ्याचं घडावर कंटिन्यू रेग्युलर स्प्रे, टाटामिडा, अमिस्टार, नंतर कॅल्शियम बोरॉन ऑक्साईड ग्रेडमधलं झिंक पण घेतलेला आहे शेतकऱ्यांना, ॲमॉक्सिल घेतलेला आहे. आणि हा बघा हे चांगलं. आणि शेवटच्या वादीपर्यंत चांगली वादी आहे. शेवटची जी केळी दिसते आपल्याला त्याच्यामध्ये पण चांगली ग्रोथ आहे. त्यामुळे रिजेक्शन निघण्याचं ह्याच्यामध्ये काय राहतच नाही. आणि चांगला हेवी असा घड पूर्ण भरलेला आहे.
ह्या प्लॉटला आता थोडं पडापडी व्हायला लागलेलं आहे, कारण उन्हाचं टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळे आता कॅल्शियम बोरान जरा थोडं कमतरता जाणवते. हे बघा, ह्याचं कटिंग केलेलं आहे, ह्या घडाचं कटिंग केलेलं आहे. अशा प्रकारे कटिंग पण झालेलं आहे ह्या प्लॉटमध्ये. कॅल्शियम बोरान आणि लास्ट स्टेजला आता ह्याला आपण 0050 आत्ता एकदाच दिलेलं आहे ह्या प्लॉटला. आणि कॅल्शियम बोरान हे ड्रिपनी थोडंसं प्रमाण वाढवलं आहे, कारण झाडं पिचकायचं प्रमाण जरा जास्त दिसतंय उन्हामुळे आणि पाणी कमी पडल्यामुळे, त्याच्यामुळे पण हे दिसतंय. मुळीसाठी आपण मायक्रोरायझा दिला होता ह्या प्लॉटमध्ये. मायक्रोरायझामुळे नंतर चांगल्या मुळीची ग्रोथ झाली. हे बघा मुळ्या, आपण बघा मी मुळी दाखवतो आपण. हे बघा, चांगली मुळीची ग्रोथ झालेली आहे. आणि मुळी चाललीच तरच हे अन्न पुरवठा चांगला फळापर्यंत होणार आहे. तर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मुळीवरती चांगलं लक्ष द्या. मुळीला चांगलं, जेवढी ॲक्टिव्ह मुळी राहील तेवढा आपल्या केळी पिकाला नाही, सगळ्याच पिकाला, प्रत्येक पिकाला मुळीवरती लक्ष द्यायला थोडंसं इकडं तिकडं करू नका. चांगला रिझल्ट दिसेल आपणाला बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये. एक नंबर प्लॉट आहे हा. एक माझ्या जवळच्या एका चांगल्या क्लासमेटचाच प्लॉट आहे. नाव घेणं जरा ह्या व्हिडिओमध्ये मला नाव घेता येत नाही शेतकऱ्याचं, पण असू द्या. तुम्ही बघा, प्लॉट बघा. आणि अशा प्रकारे आज आपण जे काय व्हिडिओ आज केळीवरती एक शॉर्ट व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ आज बनवले आपण, जेवढ्या कमी वेळामध्ये आपण जेवढा व्हिडिओ बनवतील तेवढा व्हिडिओ आज आपण बनवलेला आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण नक्की मला पण कळवा की ह्या केळीचा व्हिडिओ आपणास कसा वाटला. आणि नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ह्या केळी पिकाची अजून आपणाला कोणती अडचण किंवा कोणत्या गोष्टींची म्हणजे कोणत्या वेळेस काही गरज जर जाणवत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्कीच. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि एका चांगल्या दुसऱ्या एका पिकाची संपूर्ण माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपल्या समोर देत आहे. तर चला शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. खूप चांगलं सहकार्य आपलं कृषी विकासला मिळतं आहे हे मी बघतोय आता यूट्यूबच्या माध्यमातून. आपण सर्वांचं प्रेम असंच असू द्या. धन्यवाद. थँक्यू सो मच.